पुणे पुस्तक महोत्सव दरवर्षी एक वेगळी उंची गाठताना आपण पाहतो. त्यामुळे नॅशनल बुक ट्रस्ट असेल, राजेश पांडेजी असतील, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना, वाचकांना, साहित्यप्रेमींना पुण्यामध्ये सहजपणे त्यांना हवं त्या प्रकारचं साहित्य वाचायला मिळणं, साहित्यिकांशी चर्चा करायला मिळणं, ही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनापासून हळूहळू हा पुणे महोत्सव हा महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून पाहिला जाईल असा मला विश्वास आहे. आता तुमचं महत्त्वाचं चालू करा. तर पुण्यामध्ये आज अनेक प्रवेश भाजपमध्ये झालेत आणि आगामी महानगरपालिका निवडणूक पाहता ऑपरेशन लोटस म्हणायला गेलं तर अवघड ठरणार नाही. त्यामुळे महापालिकेचं मिशन काय साधारण असेल आणि भाजपची पुन्हा एकदा ताकद मोठ्याने यावेळेला पाहिजे. मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः महानगरपालिकांच्या ज्या आता घोषित झाल्या आहेत आणि त्याची सर्वत्र तयारी सुरू आहे, पण राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाच्याच उमेदवारांना जर महानगरपालिकेत निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या महानगरपालिका हद्दीमध्ये विकासाला अधिक संधी आहे हे सामान्य जनता ओळखते आणि त्यामुळे त्या पद्धतीचं यश हे भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणारे सगळे पक्ष नक्की मिळवतील हा मला विश्वास आहे. मेगा भरती ठीक आहे, पण प्रज्ञा सातव यांना घेण्याची काय गरज पडली पक्षाला? मला असं वाटतं की ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या कर्तृत्वाला संधी जर भारतीय जनता पक्षामध्ये आहे असं वाटत असेल तर मला असं वाटतं की त्यांचं स्वागत करणं, जर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार स्वीकारला असेल तर त्याचं स्वागत करणं हे पक्षाचं काम आहे. भाषण बोलताना असं म्हटलं की तिकीट कापल्यानंतर बंडखोरी न करण्याचं बळ तुम्हाला अटलजींपासून जी शिकवण आली त्याच्यातून मिळालं. नेमकं काय आहे, तिकीट कापल्यानंतरची तुमची भावनाची तेव्हाची होती ती नेमकी काय होती, ती कशी स्पेसिफाय केली? मला असं वाटतं की ज्यावेळी एखादी गोष्ट पक्ष देत नाही त्यावेळी आपल्याला पक्षाने आतापर्यंत काय काय दिलंय ते जर सहज आठवलं आणि आपण राजकारणात कशासाठी आहोत, तिकिटासाठी आहोत, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी आहोत का राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यासाठी आहोत याची स्पष्टता राहिली तर मला असं वाटतं या गोष्टी खूपच गौण वाटतात. पहिल्या प्रश्नाशी जोडतो, एक मिनिट, त्या पहिल्या प्रश्नाशी जोडतो. याच्या आधीचे उत्तर तुम्ही असं म्हटलं की कार्यकर्ते ज्यांना असं वाटतं की आपल्याला आपल्या कर्तृत्वाला योग्य जागा मिळत नाही म्हणून ते पक्ष बदलतात. तुम्ही आता असं म्हटलं की विचारासाठी आपण आहोत की प्रगती करण्यासाठी किंवा स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आहोत, याचा कॉन्शियस कॉल घ्यावा लागतो. या अशा पद्धतीने जेव्हा दुसऱ्या पक्षातून कार्यकर्ते इतक्या मोठ्या क्वांटममध्ये घेतले जातात तेव्हा तुमचीच दोन भूमिका विरोधाभासी वाटत नाही? मला असं वाटतं की मी कुणाबरोबर सुद्धा भारतीय जनता पक्षाने ज्यांना पक्षात घेतलंय त्या ठिकाणी गेले 30-40 वर्ष भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न काय होते. जसं आम्ही विखे पाटलांना नगरमध्ये घेतलं तर तिथे अनेक वर्ष आमचा आमदार निवडून येतच नव्हता. आमचे प्रदेशाध्यक्ष त्या भागातले होते तरी सुद्धा. असं नांदेडला आम्ही अशोक चव्हाण घेतले की अशी अनेक जी मंडळी आलेली आहेत राज्यस्तरावर किंवा खाली, तर त्या ठिकाणी पक्ष वाढवणं, पक्षाची ताकद मजबूत करणं असं जर होणार असेल, कारण पक्ष मजबूत झाला तर शेवटी जनतेची सेवा अधिक चांगली होणार आहे आणि त्यामुळे या प्रकारचं स्वागत नेहमीच आम्ही करतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उल्लेख केला विरोधी पक्षांचं. काय वाटतं जे राज्य सध्या मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी विरोधी पक्ष, त्यामुळे मला जे म्हणायचं भाषण म्हटलं जबाबदार आहेत का याला? सत्ताधारी आणि विरोधक दोघंही रोज सकाळी एक भोंगा वाजतो, एकीकडे पुन्हा आणखी मला म्हणायचं म्हटलं आहे ना. सर, तुम्ही पुण्यामध्ये आला किंवा राज्यामध्ये आला की तुम्ही महाराष्ट्रात कधी येणार, महाराष्ट्रात सक्रिय कधी होणार अशा चर्चा सुरू होतात. तुम्ही मोस्ट ऑफ जास्त दिल्लीमध्येच असतात, तर महाराष्ट्रात यायला परत
पण महाराष्ट्रातला माणूस वेगळ्या राज्यात जाऊन चांगलं काम करतोय हे बरं वाटतं की नाही? आम्हाला आणखी बरं वाटेल तुम्ही आता आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष व्हाल पक्षाचे, पण ते काही झालं नाही. महाराष्ट्र नितीन नवीन सगळे चांगले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आम्हाला मिळाले, त्यांचं कौतुक तुम्ही केलं. आता राहुल गांधी आणि अटलजीच्या विरोधी पक्षनेते असतानाच्या काळाबद्दल बोलला, पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सन्मान देणं याच्यातच विरोधक सत्ताधाऱ्यांना सन्मान देतील असं वाटत नाही का? मला असं वाटतं मुळात विरोधकांचं ते सन्मान देण्यासारखं असतं. आता काल प्रियंका गांधी चहा प्यायला गेल्या होत्या, राहुल गांधी जाऊ शकले. साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काँग्रेसने एकदा स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला सिरियस विरोधी पक्ष म्हणून जनतेने घेतलं पाहिजे. आता बळबळ जे मोदींना विरोध करू इच्छितात ते तुमच्या पाठीशी येतात, त्याने जिंकता येत नाही. पण याला व्हाईस वर्षा जिंकायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. गडकरींनी जे प्रेम दाखवलं तेच मोदी आणि शहा का दाखवू शकत नाही? कारण काल होते ना, problem काल ना. मोदीजी पण होते ज्यावेळी प्रियंका होते त्या. या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती टीका केली जाते, नॉमेनक्लेचरची ठेवली जातात त्यांना, त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा दोष आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मला वाटतं जनता ठेवते ना, सत्ताधारी ठेवते.